आणखी एक अशीच बातमी, भाजपचे आमदार सुरेश धस यांच्यावर एनसीपी शरद पवार पक्षाच्या नेत्यानं गंभीर आरोप केलेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून धस राजकारण करत असल्याचा आरोप राम खाडेंनी केलाय. तर जमीन बळकावणाऱ्या नेत्यांची माहिती द्या असं आवाहन अंजली दमानी यांनी केलंय. 2 वर्षांपूर्वी देवस्थान जमीन प्रकरणी सुरेश धस यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. सुरेश धस यांनी मागील 1 आठवड्यापासून मुंडे बंधू भगिनींवरती तोफ टाकायला सुरुवात केली आहे. वाल्मिक कराडचं नाव घेत धस यांनी धनंजय मुंडेंबरोबर असलेल्या जवळीकीवरती बोट ठेवलं होतं. बीड जिल्ह्यात चर्चेत आलेला असतानाच अंजली दमानी यांनी केलेलं ट्विट आणि राम खाडेंनी केलेल्या आरोपांमुळे आमदार सुरेश धस अडचणीत आले. अशातच शरद पवारांच्या एनसीपीचे बीडचे जिल्हाध्यक्ष राम खाडेंनी तर आमदार सुरेश धस यांच्यावरती थेट निशाणा साधलाय. गुन्हे दाखल करणे, 307 दाखल करणे, ही आपण त्याच्यातले मास्टर माइंड आहेत, आपण हेड मास्टर आहेत, हे कधीही कोणी झाकू शकणार नाही. तर आमदार सुरेश धस यांनी केलेल्या आरोपांना धनंजय मुंडेंनी उत्तर दिलंय. पारदर्शकतेपणानं चौकशी झाली पाहिजे या मताचा मी आहे. त्यामुळे शासन कुणालाही पाठीशी घालत नाही. राजकीय हत्याकांडामुळे बीड जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघालंय. कोणत्या नेत्यांनी जमिनी बळकावल्या याची नवनवी माहिती समोर येऊ लागली आणि आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. त्यामुळे वेगाने तपास करून सत्य समोर आणायचं आव्हान पोलिसांसमोर निर्माण झालंय.